नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या नवीन भागांमध्ये आपण बघणार आहोत की आता इकडे जीवाला प्रेझेंटेशन द्यायचं असतं, परंतु तो खूप घाबरलेला असतो, त्यामुळे तो प्रेझेंटेशन देऊ शकत नाही. याचा फायदा मात्र रम्या घेते आणि ती मुद्दामूनच आता बोलू शकते की काय रे, तुला जमतंय की नाही. आणि आता मात्र इकडे पार्थ तिच्याकडे रागाने बघतो, तर विक्रम सुद्धा दुसरीकडे आता क्लायंट सुद्धा आतुरतेने वाट बघत असतात. तर इतक्यात मात्र आता जीवाला नंदिनीने सांगितलेल्या गोष्टी आठवता जीवा डोळे बंद करतो आणि आपली आवडती व्यक्ती कोण आहे हे मात्र त्याच्या डोळ्यासमोर येतं. नंदिनी ती असते. त्यानंतर मात्र पटकनच आता तो डोळे उघडतो. त्याला पूर्ण कॉन्फिडन्स येतो आणि एकदम कॉन्फिडन्स मध्ये तो त्याचं प्रेझेंटेशन देतो. ते बघताच मात्र आता पार्थ सोबत विक्रम आणि क्लायंटही प्रचंड खुश होतात. मात्र रम्याला आता खूपच राग येत असतो, कारण इकडे जीवानी अगदी छान असं प्रेझेंटेशन दिलेलं असतं. दुसरीकडे आता काव्या आणि सोबत तिची मैत्रीण अनिशा या दोघी जणी फेस पॅक लावून झोपलेल्या असतात. तेव्हा मात्र आता अनिशा तिला म्हणत असते, काय ग, कालपर्यंत तर तुला रिझल्टचं फार टेन्शन आलं होतं, मग आज अचानक अशी माझ्या शेजारी कोरियन पॅक लावून एकदम निवांत कशी झोपली. तेव्हा काव्या म्हणू लागते, मी कोण आहे? काव्या पार्थ देशमुख. त्यामुळे पार्थ देशमुख जसे टॉप आर्किटेक्ट पैकी एक आहे, तशी मी सुद्धा बघ या परीक्षेत टॉप करते की नाही. आणि असं म्हणून आता ती तिचा चेहऱ्यावरचा फेस पॅक काढते. त्यानंतर मात्र आता लगेचच पुढे अनिशा म्हणते, हे काही तुझ्या कोरियनमुळे ग्लो नाही आलेला चेहऱ्यावर, तर खरं तर तुझ्या नवऱ्यामुळे आलेला आहे. आणि त्यामुळे आता लगेचच तिला काव्या म्हणते, तुझं काही पण असतं बरं का, असं काही नाहीये. तर त्यानंतर तू अजून किती वेळा मागे सरकणार, असं ती तिला विचारते. तेवढ्यात आता पुन्हा एकदा काव्या म्हणते, असं काही नाही. तर तेव्हा मात्र अनिशा म्हणते, चल आपण गेम खेळू. तर काव्या नकार देते, परंतु आता अनिशा तिला बळजबरीने खेळायला लावते. त्यानंतर मात्र विश्वास म्हटल्यावरती नंदिनी ताई बोलते, मैत्री म्हटल्यावर अनिशा बोलते आणि प्रेम म्हटल्यावर पार्थ म्हणते. त्यामुळे आता पार्थवर तिचं प्रेम आहे याची कबुली ती अनिशा समोर देते. त्यामुळे अनिशा म्हणते, पण तू आता लवकरात लवकर पार्थ जिजूंना तुझ्या प्रेमाची कबुली दे. आणि त्यावर मात्र आता काव्या विचार करते. येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की जीवाला मात्र प्रोजेक्ट मिळतं, त्यामुळे घरामध्ये नंदिनी आणि मानिनी खूप खुश असतात. तर दुसरीकडे मात्र आता काव्या किचनमध्ये जाते, मी नंदिनी ताईला मदत करते. तर इकडे अनिशा एकटीला बघून लगेचच तिथे वसुंधरा येते आणि हिच्याकडनं आता मी सगळा प्लॅन काढून घेते असं म्हणत आता ती तिच्या जवळ जाऊ लागते. तर दुसरीकडे मात्र मुद्दामूनच आता इकडे रम्या एका व्यक्तीशी बोलत असते ऑफिसमधल्या, की जीवाला त्याच्या हुशारीमुळे नाही मिळालेलं हे प्रोजेक्ट, त्याच्या बायकोमुळे भेटलेलं आहे. त्यामुळे जीवा हे ऐकतो आणि आता पुन्हा गैरसमज करून घेतो. याचा अर्थ मला माझ्या मेहनतीमुळे नाही भेटलं, तर नंदिनीमुळे हे प्रोजेक्ट भेटलेलं आहे. हे ऐकून आता पुन्हा एकदा जीवा दुःखी होतो. मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.